आज आपण एका खास मतदारसंघावर बोलणार आहोत। तो मतदारसंघ आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात आतापर्यंत कोण कोण आमदार राहिले आहेत ते बघणार आहोत। तसे बघायला गेले तर हा मतदारसंघ हा एकाच कुटुंबाभोवती फिरतो। ते कुटुंब आहे मोहिते पाटील घराणे। तरीही आपण कोण कोण आमदार राहिले आहेत ते बघूया। सुरुवात करूया अगदी 1962 पासून। तेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते शंकरराव मोहिते पाटील। त्यांना 32,715 मतं मिळाली होती आणि ते जिंकलेही होते। त्यानंतर 1972 मध्ये काँग्रेसचे चांगोजीराव जगताप जिंकले होते। 1978 मध्ये हे चित्र जरा बदललं। जनता पक्षाचे शामराव भीमराव पाटील निवडून आले। 1980 मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे विजयसिंग मोहिते पाटील जिंकले। त्यांनी 1980 नंतर अगदी 1995 पर्यंत सलग विजय मिळवला। 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि 1999 आणि 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले। 2004 ला तर त्यांना तब्बल 1,32,769 मत मिळाली होती। त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये उमेदवार बदलले। हनुमंतराव डोळस यांना मोहिते पाटलांनी निवडून आणले। 2019 मध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आणि मोहिते पाटील घराणे त्यांनाही निवडून आणले। पण 2024 मध्ये भाजपने मोहिते पाटील यांच्या घराच्या विरोधात तेव्हा मोहिते पाटलांनी राम सातपुतेचा पराभव करून उत्तमराव जानकर यांना निवडून आणले। माळशिरस तालुक्यात नेहमी मोहिते पाटील घरची ताकद राहिली आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।